हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत अहंकारी राजा होता. देवांनी त्याला मारू नये म्हणून मिळालेल्या वरदानामुळे तो स्वतःला अमर समजू लागला. माझ्याशिवाय कुणी देव नाही असे तो सर्वांना सांगू लागला. पण त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र लहानपणापासूनच श्री विष्णूचा भक्त होता. दिवसरात्र तो नारायणाचे नाव घेत असे. हे पाहून हिरण्यकश्यपूला प्रचंड राग येई. त्याने प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या, उंच कड्यावरून फेकले, विष पाजले, आगीत टाकले, पण प्रत्येक वेळी नारायणाने आपल्या भक्ताचे रक्षण केले. एके दिवशी संध्याकाळी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले, तुझा देव कुठे आहे? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, तो सर्वत्र आहे. रागाने राजाने स्तंभावर प्रहार केला. त्या क्षणी स्तंभ फाटला आणि त्यातून ना मनुष्य ना प्राणी असा नरसिंह अवतार प्रकट झाला. ना दिवस ना रात्र उंबरठ्यावर मांडीवर घेऊन नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचा अंत केला. भक्ताचा विश्वास खरा ठरला आणि अहंकाराचा नाश झाला.